सत्य का साहस। महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात आता कुस्ती आणि इतर खेळाप्रमाणेच आर्म रेसलिंग म्हणजेच पंजा लढा या खेळाची क्रेज झपाट्याने वाढत आहे। याच खेळाचा थरार आता संत्रानगरी नागपुरात अनुभवायला मिळणार आहे। येत्या 10 ते 12 एप्रिल 2026 दरम्यान नागपूरच्या रघुजीनगर येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ येथे महाराष्ट्र स्टेट आर्म रेसलिंग आणि पॅरा आर्म रेसलिंग चॅम्पियनशिपचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेत सब ज्युनियर पासून ते मास्टर्स कॅटेगरी पर्यंतचे पुरुष आणि महिला खेळाडू आपले नशीब आजमावतील। दिव्यांग खेळाडूंसाठी पॅरा आर्म रेसलर्स विशेष गटांचे आयोजन करण्यात आले असून त्यांच्या जिद्दीला एक मोठे व्यासपीठ मिळणार आहे। या स्पर्धेचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे याच मंचावर नॅशनल चॅम्पियनशिपसाठी सिलेक्शन ट्रायल पार पडणार आहेत। म्हणजेच नागपुरात जो जिंकेल त्याला थेट राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे। संपूर्ण राज्यभरातून शेकडो खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नागपुरात दाखल होणार आहेत। त्यामुळे शक्ती आणि तंत्रांचा हा जबरदस्त मुकाबला पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींमध्ये आतापासूनच कमालीची उत्सुकता दिसून येत आहे। आता साऱ्या महाराष्ट्राचा नजरा लागल्या आहे त्या नागपूरच्या या आखाड्याकडे, जिथे ठरणार राज्याचा खरा आर्म रेसलिंग चॅम्पियन। आज महाराष्ट्र आर्म रेसलिंग असोसिएशनच्या माध्यमातून 37वी राज्यस्तरीय स्पर्धा जी आयोजित करण्यात आली होती, त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून अतिशय मोठ्या प्रमाणात येथे खेळाडू सहभागी होण्यासाठी आलेले आहेत आणि त्या संपूर्ण खेळाडूंना माझ्यातर्फे शुभेच्छा। तुम्ही निर्व्यसनी आणि निरोगी राहून इथे तुम्ही ह्या कॉम्पिटिशनला आले ही खूप मोठी बाब आहे। सगळ्यात महत्त्वाचा भाग तर जोपर्यंत आपण निर्व्यसनी आणि निरोगी नसणार तोपर्यंत तुम्ही कुठल्याच चॅम्पियनशिपला कुठल्याच कॉम्पिटिशनला तुम्ही उपस्थित राहू शकत नाही किंवा स्वतःला स्ट्रॉंग नाही बनवू शकत। तर हे एक खूप मोठी बाब आहे। 37वी राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य स्टेट आर्म रेसलिंग प्रतियोगिता व पॅरा आर्म रेसलिंग प्रतियोगिता आयोजन आज स्थानिक महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ येथे करण्यात येत आहे। या 3 दिवसीय स्पर्धा होत्या। स्पर्धेच्या खेळाडूंचे आगमन कालपासून झाले। यांची राहण्याची व्यवस्था आमदार निवास येथे करण्यात आली व स्पर्धा जी आहे ती महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ इथे करण्यात आलेली आहे। ह्या चॅम्पियनशिपमध्ये ज्या पद्धतीने यांनी आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये आम्ही संपूर्ण सपोर्ट या असोसिएशनला केलेला आहे आणि आर्म रेसलिंग हा जो खेळ आहे हा नॅशनल राष्ट्रीय खेळांमध्ये सूचीमध्ये यावा या दृष्टीने या खेळाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे। अब तक सत्य का साहस।